नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? बरे आहात ना? तर बरेच राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे झणझणीत फोडण्याची चमचमीत शेंगोळ्याची गरमागरम रेसिपी. तर चला सुरुवात करूया. त्याआधी सखीज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर चला रेसिपी बघू. इथे घेतले मी सुकलेल्या 5-6 लाल मिरच्या, त्यानंतर 1 चमचा जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं आणि लसूण. तर ह्याचं प्रमाण मी ह्याच्यासाठी सांगत नाही आहे, कारण मी जेवढा मसाला घेतला आहे तेवढा तुम्ही जर मसाला घेतला आहे तर तुमचं पीठ जर मी वापरते त्याच्यापेक्षा कमी असलं तर तिखट होईल तुमचे शेंगोळे. जास्त पीठ असलं तर ते आळणी होतील. म्हणून हे जे मसाल्याचं प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या पिठाच्या क्वांटिटीनुसार घ्या. आणि बघू शकता इथे आपल्याला हे मस्तपैकी मिक्सरला गरागरा फिरवून साईडला ठेवायचे. आणि इथे मी घेते 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये मी अर्ध्या वाटीच्याही थोडंसं कमी ज्वारीचं पीठ वापरलं आहे. ह्यामध्ये बेसनसुद्धा वापरू शकता, त्याने पण टेस्ट वाढते, पण आज मी बिना बेसनाचेच हे शेंगोळे बनवते आहे. तर बघू शकता इथे मी घेतला आहे जो आपण ठेचा वाटला आहे ना, तर तो ठेचा आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा घालायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये हातावर चोळून 1 चमचा ओवा घालायचा आहे. थोडंसं चवीनुसार लागेल तेवढं आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि 1-1.5 चमचा एवढं मी ह्यामध्ये तेल ओतलेलं आहे. तर याच पोझिशनला आपल्याला ह्यामध्ये तेल ओतायचं आहे. मळल्यानंतर पीठ ह्यामध्ये थोडंसं टाकू शकता तुम्ही नंतर, पण मळताना ह्याच्यात तेल टाकणं गरजेचं आहे, त्याने शेंगोळे आपले मऊ होतात. पांढरे तीळ टाकलेत 1-1.5 चमचा. त्यानंतर मी ह्यामध्ये थोडीशी हळद टाकली, जास्त हळद टाकण्याची गरज नाही आहे. आणि असंच मस्तपैकी थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि पीठ मळतानाच ह्याचा खूप भारी वास येत होता, कारण ह्यामध्ये ओवा वगैरे घातला आहे. ओवा ह्याच्यासाठी घातला आहे कारण तो आपल्याला पचण्यासाठी सोपा जातो शेंगोळे वगैरे. तर तसं आपण पिठाचे पदार्थ मोस्टली खात नाही असे बॉईल केलेले, पण पावसाळ्याच्या दिवसात असे काही पदार्थ खायची खरंच मनापासून इच्छा होते, म्हणून मी आज शेंगोळ्याचा बेत केला होता. तर असा घट्टसर आहे ना आपण गोळा मळून साईडला ठेवायचा आहे. 10 मिनटं मी ह्याला रेस्टला ठेवल्यानंतर बघू शकता असं हातावरच तुम्ही पाटावर सुद्धा अशी लाटी करून घेऊ शकता आणि किचन ओट्यावर करू शकता, पण मी हातावरच करते तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त. आणि बघू शकता अशा हातावर मी ह्याची ना अशी लांबसडक लाटी बनवून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला ह्या असं लांबडा शेप लावायचा आहे. तुम्ही असं सेम गोल शेपसुद्धा लावू शकता, म्हणजे राऊंड शेपसुद्धा लावू शकता, कुठल्याही आकारात बनवू शकता. आणि जी मी दुसऱ्या प्रकारचे जे शेंगोळे बनवते, डिझाईन जे बनवते, बघू शकता एकदम मस्तपैकी राऊंड राऊंड बनवते. आणि माझी माही ना खूप जास्त ओरडती आहे, बाहेर आईसोबत खेळती आहे. आणि बघू शकता या प्रकारे ना सेम याच प्रकारे मी सगळे शेंगोळे बनवून घेतले. तर डिझाईन तुम्ही बघू शकता एकदम सगळी सेम आली आणि दिसायला तर किती सुंदर दिसतंय की नाही. तर तुम्ही वाटलं तर दोन्ही पैकी कोणत्याही एका डिझाईनमध्ये हे बनवू शकता. आणि मला हे मध्ये मध्ये खूप छान वाटतात खाताना, म्हणून मी 2 प्रकारचे बनवलेत. फोडणीमध्ये घातले जिरे मोहरी, त्यानंतर घातले वाटलेला 1 चमचा ठेचा घातलेला आहे आपण त्याच ठेच्यातला, जो की आधी आपण पीठ भिजवताना वापरला होता त्यातलाच. मस्तपैकी ह्याला खमंग असं तळून घ्यायचं आहे. आणि हे तळत तळत आलं एवढं आहे की ह्याला खमंग ह्याच्यासाठी तळायचे की खाताना ठसकू नये. आणि छान हे फ्राय झालं की ह्यामध्ये टाकायचे कसुरी मेथी, लाल तिखट आणि हळद. तर हेही छान ह्यामध्ये हलकं हलकं परतून घ्यायचं आहे, कारण मिरची पावडर हळद जास्त परतायचं काम नाही, सुके मसाले लगेच फ्राय होतात. आणि नंतर आपल्याला काय करायचं की मी ह्यामध्ये घालायचं आहे पाणी. तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही ह्यामध्ये पाणी घाला, पण शेंगोळे शक्यतो ना पातळ करा. आता ते चकोल्या झालं, शेंगोळे झाले, ह्यामध्ये मला जास्त थिकनेस किंवा घट्टपणा आवडत नाही. ते तसाच तो जो रस्सा असतो ना तो प्यायला एवढी मज्जा येते ना सगळी. तो थोडासा रस्सा ठेवायचा आहे ह्यामध्ये एक्स्ट्रा, आणि थोडासा पातळ ठेवायचा खाताना. मसाले जर व्यवस्थित वापरले ना तर त्याचा जो रस्सा आहे ना तो तर खूपच बढिया लागतो. चवीनुसार मीठ घालायचे आणि उकळी फुटल्यानंतर मस्तपैकी त्यामध्ये आपले शेंगोळे सर्व टाकून घ्यायचे आहेत, बघू शकता. आणि शेंगोळे एवढे भारी झाले होते ना बनवताना की ते हाताला चिटकत सुद्धा नव्हते आणि एकमेकांना सुद्धा चिपकले नाही. त्याला तेल पीठाचा असला काही वापर केलेला नाही मी एकमेकांवर टाकताना असं. तर त्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडंसं तेल घातलं, त्यामुळे त्याला असं सॉफ्टनेस आला होता आणि ते चिकट अजिबात झाले नव्हते. आणि आता या उकळीमध्ये जेव्हा आपण शेंगोळे टाकतो ना हलके हलके हलवायचे, थोडंसं झाकण ठेवायचं ह्यावर आणि दणकून उकळी काढून घ्यायची. आणि तर तयार आहे आपले शेंगोळे. कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता एवढे भारी झाले होते. सगळीनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा. परत भेटूया.